हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज बदाले ठरले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार। सोनखेडमध्ये गावकऱ्यांच्या वतीने सन्मान सोहळा। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला। राज्यभरातून आलेल्या प्रतिभावान 108 कीर्तनकारांपैकी अंतिम 6 कीर्तन रत्नांमध्ये स्थान मिळवत हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज बदाले यांनी महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार हा मानाचा किताब पटकावला। बदाले महाराजांना चांदीच्या वीणेचे आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। या यशानंतर 20 जुलै रोजी त्यांच्या मूळ गाव सोनखेड येथे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला। याप्रसंगी परमेश्वर घुगे, उद्धव गीते, दिलीप मोहिते, रामा मोहिते, धनु घुगे, उमेश मोहिते, बाळू माने, अश्रुबा घुगे, मारुती घुगे, अनिल घुगे, गणेश घुगे, मुन्ना शेख तसेच गोपीनाथ मित्रमंडळ व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील आणि हरिभक्तपरायण राधाताई सानप या दिग्गज कीर्तनकारांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली। हरिभक्तपरायण सोमनाथ बदाले यांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे। या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे परभणी येथून आमचे प्रतिनिधी आशिष मुंडे यांनी। अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा। सोनपेठचा भूमिपुत्र म्हणून आज तुमचा सोनपेठ तालुक्यातील विविध ठिकाणी सत्कार केला जात आहे आणि सन्मानित केलं जात आहे। लाडका कीर्तनकार हा मान आपण पटकावलेला आहे, याबद्दल काय आपण सांगाल? खरं म्हणजे काल आषाढी एकादशीच्या दिवशी सोनपेठचे भूमिपुत्र म्हणून सोनपेठ तालुक्यातील विविध ठिकाणी आपला सन्मानित सत्कार केला जात आहे आणि महाराष्ट्राचे लाडका कीर्तनकार हा मान आपण पटकावलेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? खरं म्हणजे कालच्या आषाढी एकादशीच्या दिवशी सोनी मराठी या वाहिनीने मला महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा जो पुरस्कार दिलेला आहे, चांदीची जी वीणा दिलेली आहे, सोनी मराठीने आयोजित केलेला, प्रथमच आयोजित केलेला हा जो सुंदर उपक्रम आहे, त्यामध्ये 108 कीर्तनकार स्पर्धक होते आणि 108 मधून 76, 76 मधून 36, 36 मधून पुन्हा 6 आणि 6 मधून 1 असा 108 मधून 1 महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले कीर्तनकार स्पर्धक आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि भगवान बजरंगबलीच्या कृपेनं, ज्ञानोबा तुकोबरायांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं हा पुरस्कार सन्मान मला मिळाला, याचा मला खूप आनंद आहे आणि त्याबद्दल सर्व मलाच आनंद आहे असं नाही तर माझ्या सर्व गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील, तालुक्यातील, नवे परभणी जिल्ह्यातील आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सर्व भाविकांना तो आनंद झालेला आहे। हा एकट्याचा विजय नसतो, कुठल्याही एखाद्या यशाचं शिखर गाठत असताना ते एकट्याचं नसतं, तर त्यामागे सर्वांच्या सद्भावना असतात, शुभेच्छा असतात आणि म्हणून या मी भारावून गेलेलो आहे। खरं तर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मी जिथे दिसेल तिथे चौकात गावागावात वेळ घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणी सन्मान करत आहेत, कारण या जननी जन्मभूमीच्या स्वर्गापती जरीयसी त्या सर्व मंडळीच्या अंतकरणात एवढा आनंद आहे की आज सोनपेठ तालुक्याचं नाव, परभणी जिल्ह्याचं नाव मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या कीर्तन सेवेच्या माध्यमातून मी एक त्याला निमित्त आहे, माझ्या माध्यमातून गेलेला आहे। म्हणून आज सुद्धा या ठिकाणी श्री क्षेत्र सोनखेड येथे माझ्या सासरवाडीमध्ये ही सगळी माझ्यावरती प्रेम करणारी आमचे तरुण मंडळ, या मंडळींनी परमेश्वर भाऊंच्या घरी या सगळ्या मंडळींच्या अंतकरणात एक तीव्र इच्छा होती की सगळीकडेच महाराजांचे सन्मान होत आहेत, आपण सुद्धा महाराजांचा सन्मान केला पाहिजे। परंतु तुम्ही जो सन्मान केला आहे या सन्मानाच्या बाबतीत मी तुमचा नेहमी ऋणी असेल, असंच प्रेम तुमचं माझ्या पाठीशी असलं पाहिजे आणि तमाम तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व मंडळींचं माझ्यावरती प्रेम आहे। आपण काय करू शकणार आहोत, पण वारकरी संप्रदायामध्ये जी मी केलेली आज गेल्या 2003 पासून ची आजपर्यंत जी सेवा आहे त्या सेवेची पावती ज्ञानोबरायांनी मला दिलेली आहे आणि मी आज आपल्या तालुक्याकरता, शहराकरता, जिल्ह्याकरता, जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे आणि मी निश्चित ग्वाही देतो लवकरच विदेश दौरा सुद्धा होणार आहे। आपल्या तालुक्याचं, शहराचं, जिल्ह्याचं नाव विदेशात सुद्धा नेण्याचं काम आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने करणार आहोत। मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारी सगळी तरुण मंडळ यांना सुद्धा मी आज या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। महाराज, सोनी मराठी वाहिनीवर आपण असताना
आपल्या संकट घडलेला काय एखादा प्रसंग आपण सांगणार आहे जनतेला, आणि काय वाटलं होतं ज्यावेळेस आपण एक स्पर्धक म्हणून गेला होता, विविध त्या ठिकाणी कीर्तनकार होते, महाराज होते, आणि त्यामधून आज तुम्ही लाडका कीर्तनकार हा मान पटकावलेला एक प्रसंग काय सांगणार आहे तुम्ही त्यातला? खरं म्हणजे मी एका अत्यंत ग्रामीण भागातून त्या ठिकाणी गेलो होतो. 2000 ऑडिशन आलेले होते आणि त्यामध्ये 108 त्यांनी सिलेक्शन केले होते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अनेक परिसरातून त्या ठिकाणी स्पर्धक आलेले होते आणि एका सरशी तयार होते. मी त्या स्पर्धेमध्ये उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत आपलं प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. या न्यायाने मी प्रयत्न करत राहिलो आणि भगवान परमात्म्याने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने त्या प्रयत्नाला यश मिळालं. खरं म्हणजे जेव्हा माणूस मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो, मोठ्या माणसांकडून काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि माणूस हा मरेपर्यंत नेहमी विद्यार्थीच असतो. त्याने अंतःकरणात फक्त निश्चय केला पाहिजे की मी विद्यार्थी मला काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. म्हणून मोठ्या माणसांकडून फार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. जेव्हा मी त्या सोनी मराठी या टीमकडे पाहिलं, त्यांचं जी नियोजन व्यवस्था आहे, त्यांनी जे आमचा केलेला आदर सन्मान आहे, हे त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की आलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा करावा, त्यांची व्यवस्था कशी करावी. ही सगळी मंडळी आमच्या अगदी येण्यापासून निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, परतीच्या प्रवासाची व्यवस्था इतकं सुंदर नियोजन ते करत आहेत. आणि कीर्तनकारांचा सर्वांचा ते आदर या ठिकाणी कशा पद्धतीने करावा हे ते आमच्या सर्किट हाऊस आणि सोनी मराठी यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं.